मी श्री गजानन दामू बारे डहाणू तालुक्यात राहतो आणि माझं पेशंटची जे नातं आहे ते माझा बाचीचा सक्का बाचीचा मुलगा आहे आणि त्यांचं नाव रंकेश बारी, ते तड्याळ गावाचे आहेत, समुद्रकिनार राहणारे आहेत. तर त्यांना 20 दिवसापूर्वी स्ट्रोक आला होता. तेव्हा त्यांची कंडिशन की त्यांना चालता पण येत नाही, सारखं बोलता पण येत नाही आणि जेवता पण येत नाही. मग त्याला पण नाकातून नळी टाकून त्यांना लिक्विड दिलं जात होतं. असं 10 दिवस तिथे ट्रेनिंग दिल्यानंतर दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर त्यांना फिजिओथेरपी घरी द्या म्हणून त्यांना घरी पाठवलं. तेव्हा आता फिजिओथेरपी कुठे हे करायचं, तेव्हा आम्ही मोबाईल्समध्ये बघितलं तर पॅरालिसिस नाशिक सेंटर हे पाहिल्यानंतर त्यांचे व्हिडिओज पाहिल्यानंतर आम्हाला कळलं की तिथे बरेचसे ॲटम आहेत फिजिओथेरपीचे. तेव्हा तिथे त्यांना फोन लावला. तेव्हा त्याला पण सांगितलं की पेशंटचा फोटो पाठवा आणि त्यांचे रिपोर्ट्स पाठवा. तेव्हा ते बघितल्यानंतर त्याला पण सांगितलं की 10 दिवस कमीत कमी आमच्याकडे ठेवायला लागेल. तेव्हा आम्ही निर्णय घेतला आणि त्यांना घेऊन आले. घेऊन आल्यानंतर त्यांची तपासणी केली राजेंद्र सर आणि भूषण सरांनी. तेव्हा सांगितलं की हे ठीक होऊ शकतात. तेव्हा आम्ही 4-5 दिवसातच त्याला चालायला लावू. ते न पडण्यासारखं होतं, म्हणजे इतकं कंडिशन हे होती, हे बेकार होती. तेव्हा ठेवून गेले त्यांना आणि त्याला पण खरोखरच 4 दिवसात त्यांना चालतं केलं. हे पाहिल्यानंतर इतकं म्हणजे लवकर मी जे 6 महिन्यात होणार नव्हतं ते 5 दिवसात त्या लोकांनी करून दाखवलं. आणि 10व्या दिवशी ते इतका फरक झाला की तो चालू शकतो, बिना स्टिकने चालू शकतो, असं त्यांचं कंडिशन करून टाकलं. आणि खरोखर त्यांचा जो स्टाफ आहे त्यांचं जे वागणं आहे, बोलणं आहे, त्यांची जी मेहनत आहे, पहिलं तर मला वाटतं राजेंद्र सर आणि भूषण सरांनी त्यांना ट्रेनिंग दिली असेल कसं वागायचं, कसं बोलायचं पेशंटशी, असं मला तरी माझ्या अनुकरणाने वाटते. आणि कोणालाही पॅरालिसिस काय या स्ट्रोक आला असेल तर तिथे नक्की घेऊन जा, नक्की भेट द्या, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. हे माझ्या ह्याच्यातून मी अनुभवातून मी सांगत आहे. आणि माझ्या पेशंटला त्याला पण खरोखरच 10 दिवसात इतकं म्हणजे त्याच्यात सुधारणा आणलेली आहे, मी काय तुम्हाला सांगू शकू. हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. आणि त्यांना खरोखर एकदा भेट द्या कोणी पेशंट असेल तर, इतकंच माझं आपल्याला विनंती आहे.